नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवरती एफ-आय-आर दाखल करणे सुरू आहेत. एफ-आय-आर का केली जात आहे यूट्यूब चॅनलवरती ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका. ब्रेकिंग न्यूज आहेत. यूट्यूब चॅनलवरती एफ-आय-आर दाखल केली जात आहेत. भरपूर चॅनलवरती एफ-आय-आर दाखल करण्यात आले आहेत. एकूण चॅनलवरती किती चॅनलवरती गुन्हा दाखल करण्यात आले आणि आणखी गुन्हा नोंद करणे सध्या सुरू आहेत. ते सर्व चॅनल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. कोणत्या चॅनलवरती गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. यूट्यूब चॅनलवरती एकूण 21 चॅनलवरती आतापर्यंत गुन्हा दाखल नोंद करण्यात आले आणि आणखी याच्यापैकी आणखी चॅनलवरती जे सर्च करून त्या ठिकाणी सायबर क्राईमने या ठिकाणी सर्च करून चॅनलवरती गुन्हा नोंद करत आहेत. चला तर आपण हे ब्रेकिंग न्यूज आहेत. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कोणत्या चॅनलवरती गुन्हा नोंद करण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल, यूट्यूब चॅनलवरती एफ-आय-आर दाखल करणे सुरू. यूट्यूब चॅनलवर एफ-आय-आर दाखल का केली जात आहेत? संचालक श्री राहुल रेखावार आज दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिका यूट्यूब चॅनलवरती प्रसारित झाले आहे. याबाबत माहिती मिळताच प्रसारित करणाऱ्या सर्व यूट्यूब चॅनलवरती व माहिती पुरवणाऱ्या संबंधितावर एफ-आय-आर दाखल करण्यात सुरू झाले आहेत. सध्या 21 चॅनलवरती गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी 2च्या गोपनीयतेचा भंग केल्याबाबत खालील चॅनलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कोणकोणत्या चॅनलवरती गुन्हा नोंद करण्यात आले ते आपण चॅनल बघू. तर बघा या ठिकाणी स्कॉलरशिप स्टडी हे एक चॅनल आहे. या चॅनलवरती सुद्धा हे क्वेश्चन पेपर मूल्यमापन चाचणीचं क्वेश्चन पेपर या ठिकाणी लीक करण्यात आला आहे. दुसरा आहे ट्विटर एडिम या चॅनलवरती सुद्धा क्वेश्चन पेपर लीक करण्यात आले आहेत. नॉलेज गंगा हे सुद्धा यूट्यूब चॅनल आहेत. या चॅनलवरती सुद्धा पेपर लीक करण्यात आले. चौथा अनिकेत हे यूट्यूबचं नाव आहेत. या यूट्यूबवरती सुद्धा क्वेश्चन पेपर लीक करण्यात आले आहेत. पाचवा आहे ए क्लासेस हे सुद्धा एक चॅनल आहे. या चॅनलवरती सुद्धा क्वेश्चन पेपर लीक झाला आहे. प्रशांत वारे आर्ट्स हे चॅनल आहे. याच्यावर सुद्धा लीक झालं आहे. झेन झेड लर्निंग बॉय MR या चॅनलवरती सुद्धा क्वेश्चन पेपर लीक करण्यात आला आहे. HT स्टडी 2.0 हे सुद्धा या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आले. लर्न विथ N21 या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आले. @सेमी मराठी क्लास या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 11 नंबर आहे भाषण मित्रा हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहेत. या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. RD क्लब हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर सुद्धा गुन्हा नोंद केले गेले आहेत. SB सूरज क्रिएशन या चॅनलवरती सुद्धा, MH एज्युकेशन या चॅनलवरती सुद्धा, YC एज्युकेशन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद केले आहे. सुस्ती रायटिंग हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 17 नंबर आहे स्कॉलरशिप स्टडी हे सुद्धा एक व्हायरल यूट्यूब आहेत. या यूट्यूबवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आले. मी गुरुजी या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आले. MH स्टडी या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला आणि स्टडी टाइम्स याच्यावरती सुद्धा या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आले. 21 नंबर आहे स्टडी पार्टनर्स या चॅनलवरती सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आले. असे एकूण 21 यूट्यूब चॅनल आहेत. या यूट्यूब चॅनलवरती कोणी गुन्हा नोंद केले? श्री राहुल रेखावार हे संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं हे राहुल रेखावार यांनी यांच्या या यूट्यूब चॅनलवरती गुन्हा नोंद करण्यात केले आहेत. तर गुन्हा नोंद केले आहेत. तर तुम्ही हे पाहिलं असेल. हे बघा सर्व चॅनल याच्यापैकी तुम्ही एक तरी चॅनल पाहिलं असेल, कारण हे चॅनल आहे खूप व्हायरल चॅनल आहेत. यांचं सबस्क्राईब पण खूप जास्त आहेत.
तर यांनी काय केलं होतं, जे राष्ट्रीय मूल्यांकन जे क्वेश्चन पेपर असते त्यांनी पेपर होण्यापूर्वीच यांनी या ठिकाणी एक्सप्लेन करून दिले. यांनी यांच्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी हे क्वेश्चन पेपर या ठिकाणी लीक करून दिले आहेत. तर बघा, हे एवढे चॅनल आहेत, एकूण 21 चॅनल आहेत. अजून सध्या सुरूच आहे, इन्क्वायरी चालू आहेत. सायबर क्राईमची इन्क्वायरी सध्या चालू आहेत. भरपूर असे चॅनल आहेत, त्या चॅनलवरती मूल्यांकनचे पेपर लीक करण्यात आले. ते जसं त्या सायबर क्राईम त्या ठिकाणी त्यांना सापडेल, ज्या यूट्यूब चॅनलवरती ही क्वेश्चन पेपर लीक झाले त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या एवढे चॅनल आहे. अजूनपर्यंत 21 चॅनल आहेत. 21 चॅनलपेक्षा आणखी चॅनल निघेल, त्याच्यातही आणखी गुन्हा नोंद केले जाणार आहेत. तर बघा, कोणत्या प्रसारितबाबत माहिती मिळता प्रसारित करणाऱ्या यूट्यूब चॅनल व माहिती पुरवणाऱ्या संबंधितावर FIR दाखल करण्यात आला आहे. संकलित मूल्यमापन चाचणी 2च्या गोपनीयतेच्या भंग केल्याबाबत खालील चॅनलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्ही पण यूट्यूब चॅनलवरती काम करत असाल तर एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. कोणत्याही एखाद्या क्वेश्चन पेपर असेल किंवा तुम्ही स्टडीज एज्युकेशन मटेरियल तुम्ही यूट्यूबला देत असेल तर एकदा तुम्ही ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे की ते पब्लिश झालं आहे किंवा नाही, हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं. पब्लिश झाल्यानंतरच तुम्ही व्हिडिओ तयार करा, अदरवाईज व्हिडिओ तयार करू नका, नाहीतर तुमच्यावरही गुन्हा दाखल नोंद होईल. कारण यांनी जो पेपर आहे तो पेपर अजून झाला नाही आणि यांनी काय केलं होतं, या चॅनलवाल्यांनी यांच्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी लीक करून दिलं होतं. तर या पद्धतीने असे करू नका. यूट्यूब चॅनल आपण खूप मेहनत करून, खूप स्ट्रगल करून आपण यूट्यूब चॅनल ग्रोथ करत असतो. एक महिना आपल्याला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लागतं यूट्यूब चॅनलवरती काम करून आपल्याला ग्रोथ करायचं असतं. तर आपण करत असतो. तर असे करू नका. एकदा कोणतंही आपण व्हिडिओ तयार करत असेल त्याचा एकदा आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे की त्याचं एखादं जर तुम्हाला त्या ठिकाणी बघा, एखादी FIR असेल, ते FIRसुद्धा तुम्ही व्हिडिओ तयार करत असाल तर ते यूट्यूब आपल्याला काय करायचं आहे, FIR सॉल्व झाली की नाही ते आपल्याला आधी बघायचं आहे. नाहीतर आपण काय करतो, FIR झाली की आपण न्यूज यूट्यूबवरती टाकून देत असतो. तर तसं करू नका. कारण एखाद्या वेळेस काय होते, जोपर्यंत ते सिक्रेट असतो, पोलीस खात्यामध्ये गेल्यानंतर ते सिक्रेट असते आणि आपण ते काय करतो, सिक्रेट आपण बाहेर पब्लिश करून देतो. तर हे बघा, याच्यात काय होते, जे शासनाचा जो नियम आहे, नियमानुसार आपण जर काम करत नसाल तर आपल्यावर हमखास आपल्यावर गुन्हा दाखल होईल आणि आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा त्या ठिकाणी डिलीट करण्यात येणार आहेत. तर तसं करू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती कुठल्याही भरतीची अपडेट असेल किंवा त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आहे किंवा कुठल्याही फील्डचं तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी अपडेट देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.